झालंय, कोकणात कुठं कुठं झालंय, तर तुम्ही सुद्धा रिसर्च केल्यानंतर ती आकडेवारी तुमच्या समोर येईल आणि ती आल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की ते जेव्हा येईल माझ्या हातामध्ये ते तुम्हाला देतो. आता माझ्याकडे जे काही आकडे ते 5-7 लोकांचे अजून वाढले तर तुम्हाला ते डेटा देतो, तुम्हाला देतो डिटेल्स. मी मग आता एक आहे की एखादा उमेदवार देत असताना साहेबांनी तिथं असणाऱ्या लोकल पदाधिकाऱ्यांशी बोलून जर एखादा उमेदवार दिला जो पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे तर मग तिथं काही अपक्ष उमेदवार उभे राहायचे आणि ते अपक्ष उमेदवार उभे राहिल्यानंतर आपले उमेदवार पडायचे आणि दुर्दैवाने आणि थोडा अभ्यास केल्यानंतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल थोडासा अभ्यास जर आपण केला तर काही नेत्यांच्या जवळचे ते असायचे. त्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव घ्यायला काही हरकत नाही. शेवटचा प्रश्न आहे की योगेंद्र पवार यांच्यावरती काही पक्षात जबाबदारी दिली जाणार आहे का किंवा आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत या अनुषंगाने त्यांना काही जबाबदारी दिली जाईल? ते साहेब ठरवतील. काल तर पहिल्यांदा ते ऑफिसमध्ये आलेले आहेत. साहेब जो काही निर्णय घेतील तिथं निर्णय घेतला जाईल. तुम्ही माझ्या बाबतीत जर विचारलं तर 7 वर्ष झालं मी राजकारणात आहे. अजूनपर्यंत अधिकृत पार्टीची कुठलीही जबाबदारी माझ्यावर नाही. तरीसुद्धा विचार टिकावा आणि जे काय आज चाललंय ते चुकीचं चाललंय याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत. त्यामुळे पदं मिळालंच पाहिजे असं थोडी असतं. लढणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी. पद मिळाल्यानंतर पुढे जाऊन काही योग्य लोकांना संधी देण्याचं काम आपण नक्कीच करू शकतो. पण आज पदं मागण्याचे दिवस नाही, आज लढण्याचे दिवस आहेत. थँक्यू.